आजच्या रात्रीतली आजच्या दिवसातली ही शेवटची मॅच आहे. उद्या बरोबर 2:30 वाजता रिपोर्टिंग होईल आणि 3 वाजता सुपर ओव्हरच्या 2 मॅचेस आपण कव्हर करणार आहोत बी ग्रुप मधल्या. तर त्या अगोदरच रिया 11 आणि पीपी रिव्हेंजर्स मध्ये ही एक मॅच आपल्या समोर. एक मिनिट अंपायर्स कृपया कॉन्टॅक्ट करा. बॉल अजून झाला नाही काही पण. एक बॉल रन्स काय रन नाही, एक बॉल डॉट आहे. लिहा हे समोर 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 दीपक दादा ही समोर समोर सगळे लोक बाजूला व्हा बर. रिया 11 श्रीधरजी धुळे यांच्या माध्यमातून हा संघ आपल्याला प्राप्त झालेला आहे. तर पीपी रिव्हेंजर्स प्रसादजी परब आणि प्रभातजी परब यांनी ही टीम आपल्या स्पर्धेसाठी दिलेली आहे. तीनही संघ मालकांचं मनापासून कौतुक अभिनंदन आहे. एक चांगल्या टीम दर्जेदार टीम या स्पर्धेमध्ये खेळतायत. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू होईल. अक्षय देशमुख गोलंदाजी मार्क वरती. पीपी रिव्हेंजर्स गोलंदाजी मार्क वरती अक्षय देशमुख. तर पंकज आणि रोहित ही जोडी मैदानामध्ये लागोपाठचा तिसरा चेंडू निर्धाव. 3 चेंडू अत्यंत सुरेख टाकलेला आहे, सुंदर टाकलेला अक्षयनं. धावा कुठलाही घेऊ दिलेला नाहीये. या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण tenniscricket.in या वेबसाईटच्या माध्यमातून सुरू होत आहे. आपण बघतोय जवळपास 185 देशांमध्ये तुम्हाला ही स्पर्धा घर बसल्या बघता येईल. तुम्ही देखील तुमच्या घरातल्या टीव्ही वरती ही मॅच बघू शकता. गौरव सावंत सर, विघ्नेश धुळे सर, रोहित माळी सर, करण भगत सर आणि सुदर्शन तांबे सूरज ही त्यांची सगळी टीम या स्पर्धेमध्ये जबरदस्त वर्क करते. इथे 3 चेंडू निर्धाव आणि चौथ्या चेंडूवरती फलंदाज बाद. धक्का पहिला. रमेशजी मयेकर यांना या स्पर्धेचं स्कोरर म्हणून आपण काम करताना बघतोय. अत्यंत सुंदर का सहज सुंदर लेखणी आणि त्याचमुळं या स्पर्धेमध्ये आपण एक वेगळाच रंग आलेला बघतोय. खूप चांगली माहिती सातत्याने त्यांच्या माध्यमातून आम्हाला सुभाष पाटील सर, शशांक पाटील सर आणि त्यांच्याच बरोबर रमेश म्हात्रे सरांना आपण आज या मैदानामध्ये बघतोय. ऑन ऑफिशियल अर्थात पंच सुंदर काम या सगळ्यांचं आपल्याला आज गेले 4 दिवस बघायला मिळालेलं आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये परवा दिवशी पर्यंत आपण पहिल्या 2 दिवसांसाठी आपण ऐकलं होतं विनोद पाटील सरांना जे भोपरचे आहेत. आता हेदुटणेचे करण काळन सर काल आज आपल्या समवेत आहेत. त्याचबरोबर माझ्या समवेत अगदी पहिल्या दिवसापासून महेश धुळे सरांना आपण पाहतो, मॅन फ्रॉम जोविली. सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून आभार. अक्षयचा हा चेंडू इथे उचललाय, स्क्वेअर कट, खूप चांगला फटका आहे आणि सीमारेषेच्या बाहेर मिळताय 4 धावा. पहिलंच षटक मैदानामध्ये सुरू आहे आणि धावफलकावरती पहिला चौकार, पहिला स्कोर होतोय 4 चौकार. तर बघा पहिलं षटक अजूनही सुरू आहे. 1 गडी बाद 4. धावफलकावरती रिया 11 पीपी रिव्हेंजर्स वर्सेस रिया 11 अशी मॅच आपण बघतोय. रिया 11 संघाच्या मॅचेस आपण या स्पर्धेतला बघितल्या तर आजच्या दिवसभरामध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये ते मॅच खेळले होते आरएमडी ग्रुप विरुद्ध. मात्र तिथे त्यांना पराभव स्वीकारावा लागलेला आहे. आज त्यांची दुसरी मॅच इथे मैदानामध्ये आपण बघतोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि फटका तितकाच सुरेख, सीमारेषेच्या बाहेर जाईल. मिळतायत 4 धावा.
साऱ्या ठाणे रायगड जिल्ह्याला. योगेश राहुल दादांचा नाव गाजतंय साऱ्या ठाणे रायगड जिल्ह्याला. नाव गाजतंय दीपक दादांचा, नाव गाजतंय योगेश दादांचा, नाव गाजतंय दीपक दादांचा, नाव गाजतंय योगेश दादांचा. थँक्यू डीजे. पहिलं षटक मैदानामध्ये संपेल. शेवटच्या 2 चेंडूवरती आले 2 चौकार, 8 धावा धावफलकावरती रिया 11. या स्पर्धेमध्ये आम्ही सकाळच्या सत्रामध्ये चर्चा करत होतो की 20 संघ सहभागी झालेले आहेत आणि 20 संघांमध्ये एक गोष्ट अशी होती, 17 संघांना पहिला एक सामना कमीत कमी एक सामना गमवावा लागला होता आणि 3 संघ या स्पर्धेमध्ये असे होते की जे एकही मॅच हरले नव्हते मागच्या 3 दिवसांमध्ये. त्यामध्ये अन्नादी बॉस, रिया 11 आणि टायगर 11. तर आज अन्नादी बॉसला पराभव स्वीकारावा लागला. रिया 11 देखील आज दुपारच्या सत्रातली मॅच पराभूत झाले होते. टायगर 11 आतापर्यंतची एकमात्र टीम आहे की त्यांनी सगळेच्या सगळे सामने जिंकलेले आहेत. मॅच जरा स्पीडअप करा, घाई करा. आम्ही सातत्याने सूचना देतोय संघांना. 1 तासाच्या आत मॅच संपली नाही तर पेनल्टी. आणि ही 9वी मॅच आहे आजच्या रात्रीतली, दिवसातली. खरं तर नियोजन आहे, आपण अनेक वेळा बघत असतो बघा. जर प्लॅन केलं, आपण एखादी गोष्ट प्लॅन केलं किंवा एका दिवसामध्ये आपण ठरवलं की आता मला आज ही 4 कामं करायची आहेत किंवा ही 6 कामं, ही 10 कामं माझ्या समोर आहे, किती प्रयत्न केले ना तरी 1-2 कामं राहून जातात. स्पीडअप करा मॅच. गोलंदाजाचं नाव सांगा. नवीन षटक कोण आहे सांगा पटकन. कोण बॉलर आहे स्पर्धेतला? संदेश पाटील. एकंदरीत आपण या सगळ्या गोष्टी बघितल्या तर आपल्या लक्षात आलेलं आहे 6 मॅच जिंकल्यामुळे टायगर 11 देखील या स्पर्धेच्या सुपर 8 मध्ये दाखल झालेला संघ ठरतोय. तर अजून कोण कोण आलेला आहे सुपर 8 मध्ये त्याची चर्चा आपण करू. पहिल्या ग्रुप मध्ये तर कालच निश्चिती झाली होती. त्यामध्ये क्रेझी बॉयज आणि स्वप्नील 11 या 2 संघांनी 6 गुणांसह प्रवेश केलेला आहे. मास्टर 7900 संघाने 6 गुण घेत प्रवेश केलेला आहे. यावेळेस बाहेरची कड आणि पहिला फलंदाज बाद. ये मिट्टी है माँ हमारी, खेल है इस मिट्टी का. जो खेलेगा खेल उसे याद आएगा दूध चट्टी का. ये मिट्टी है माँ हमारी, खेल है इस मिट्टी का. जो खेलेगा खेल उसे याद आएगा दूध चट्टी का. जी जान से पूरे प्राण से. थँक्यू. बघा मॅच आपण बघतोय, ज्या गोष्टीची आपण चर्चा करत होतो, सुपर 8 मध्ये दाखल झालेले संघ क्रेझी बॉयज, स्वप्नील 11, मास्टर 7900 आणि टायगर 11. आज आतापर्यंत 4 संघांचा सुपर 8 चा प्रवेश निश्चित झालेला आहे. पुढचे 4 संघ कोणते आहेत याचं उत्तर मात्र आपल्याला उद्या संध्याकाळी, उद्या रात्रीपर्यंत मिळणार आहे. चुरस स्पर्धेमध्ये मोठी आहे. नो बॉलची घोषणा इथे होते. नो बॉल बरोबरच धावफलकावरती 2 ने वाढ होईल. 10 धावा षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू झालेला आहे. गोलंदाज संदेश पाटील गोलंदाजी मार्कवरती फ्री हिट आहे. नेक्स्ट बॉल आणि फलंदाज संकेत बरोबरच अभि देवघरे. स्ट्राइक एंड वरती अभि देवघरेला आपण बघू शकतो. नॉन स्ट्राइक एंड वरती संकेतला बघू शकतो. गोलंदाजी मार्क वरती आपण संदेश पाटीलला बघू शकतो. दुसऱ्या षटकामध्ये या खेळाडूंना आपण पाहणार आहोत. आदर्श 11 या स्पर्धेमध्ये 3 मॅच खेळलेल्या आहेत. त्यांचे 4 गुण आहेत ग्रुप सी मधून. मोर्या 11च्या 2 सामन्यामधून 2 गुण आहेत.
याबरोबरच आखूड टप्प्याचा चेंडू उडवलाय, स्टिअर केलाय, बॅकफूट पॉइंट स्टिअर, डीप कव्हर पॉइंट सीमारेषेच्या बाहेर मिळत आहे 4 धावा. एक खणखणीत चौकार अभि देवगरेच्या बॅटमधून, तिसरा चौकार, धावफलकावरती 14 धावा. सन्मान ही क्रिकेटपटूंची खाण, ही क्रिकेटपटूंची खाण. इथे क्रिकेट जीव की प्राण, इथे क्रिकेट जीव की प्राण प्राण प्राण. या पीपीएल लीगची शान वांगली. याबरोबरच फुल टॉस चेंडू एक्स्ट्रा कव्हरला खेळलेला आहे. तिथे एक क्षेत्ररक्षक तयार होतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न विलक्षण वेगवान अभि देवगरे. खर तर पहिले 3 चौकार तो खेळला आणि त्यानंतर या डबल धावा मिळाल्या. 16 धावसंख्येवरती आपल्याला इथे बघायला मिळेल रिया 11. मोरे 11ला आपण पाहतो सी ग्रुप मधून 2 सामन्यामधून 2 गुण आहेत. पीपी रिव्हेंजर्सला 3 सामन्यामधून 2 गुण आहेत. आरएमडी ग्रुपला 2 सामन्यामधून 2 गुण आहेत. तर रिया 11ला 2 सामन्यामधून त्यांच्या आतापर्यंत 2 गुण त्यांनी मिळवलेले आहेत. त्यामुळे या गटामध्ये देखील मोठी चुरस बघायला मिळणार आहे. कारण 1 2 3 4 संघ 5 पैकी त्यांनी फक्त 2 गुण मिळवलेले आहेत आणि त्यांचे 2-2 सामने बाकी आहेत. तर आदर्श 11 एकमात्र संघ आहे की त्यांचे 3 सामन्यामधून 4 गुण झालेले आहेत. त्यामुळे या गटामध्ये जबरदस्त कॉन्टेस्ट आहे. पुढे काय होईल हे कोणाला सांगता येणार नाही. ग्रुप डी मध्ये देखील तसंच कॉन्टेस्ट आहे. ग्रुप डी मध्ये टायगर 11 क्वालिफाय केलेलं आहे. सुपर क्वालिफाय झालेत ते. 3ही मॅच सलग जिंकलेले आहेत. पण अन्ना दी बॉस या संघाचे 3 सामन्यांमधून 2 गुण. राऊट टायगर्सला अजून खातं खोलायचे. 2 सामने त्यांचे संपलेले आहेत. मिताली 11चे 2 सामन्यामधून 2 गुण. अमन नाईट रायडर्सचे 2 सामन्यामधून 2 गुण आहेत. त्यामुळे या गटामध्ये सुद्धा चुरस मोठी आहे. राऊट टायगर पुढचे 2ही सामने जिंकत असेल तर ते सुद्धा कमबॅक करू शकतात. अन्ना दी बॉस पुढचा सामना जिंकत असेल तर त्यांनाही संधी मिळू शकते. आणि मिताली 11, अमन नाईट रायडर्स या संघांनी जर परतीचे सगळे सामने जिंकले तर ते त्या 2 पैकी एक संघ हा स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीमध्ये अर्थात सुपर 8 मध्ये दाखल होणार आहे. एकूणच काय की कोणताच संघ स्पर्धेच्या आउट गेलेला नाही. सी आणि डी ग्रुप मधून, सी डी ग्रुप मधून कोणताच संघ स्पर्धेच्या बाहेर नाहीये. आणि त्यामुळे आजची रात्र ही मॅच आणि बरोबरच उद्याचे देखील सगळ्या मॅचेस आपल्यासाठी प्रचंड रोमहर्षक असणार आहेत, चित्तथरारक असणार आहेत. बघायचं या लढतींमध्ये काय होणार आहे. षटक क्रमांक 2 या ठिकाणी संपेल. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा. धावफलकावरती रिया 11. शेवटची 3 षटक शिल्लक यांच्या डावातील. आणि बघायचंय इथे काय कमाल करतील ते. संपूर्ण संघांच्या कामगिरीवरती एकंदरीत आपण प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. रमेश मयेकर सरांच्या माध्यमातून ही सगळी सुंदर स्टॅटिस्टिक आमच्या समोर येत आहेत. या स्पर्धेमध्ये 20 धावा. हेमंतच्या हातामध्ये चेंडू आणि हेमंतचा पहिला चेंडू मिड विकेटला. तिथे कॅच मात्र होईल ड्रॉप. एकच धाव मिळते. इथे झेल पकडणं अत्यंत गरजेचं होतं. धावफलकावरती आहेत 21 धावा. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 21 रन. तर अभि देवघरेची कमालीची फलंदाजी. मॅरेथॉन इनिंग 3 चौकाराबरोबर 3 डबल. म्हणजे पहिल्यांदा त्याने काय केलं, 3 चौकार ओळीने मारले. नंतर 3 धावा डबल घेतल्या. 3 वेळा 2-2 धावा घेतल्या. आणि आता 0 या चेंडूवरती तो निर्धाव खेळलेला आहे अभि देवघरे. याबरोबरच यस अभि देवघरे बाहेरची कड आणि अभिबाद. धक्का क्रमांक 3. 21 धावसंख्येवरती तिसरा धक्का. तिसऱ्या षटकामध्ये रिया 11.
या बीपीएल लीगची शान वांगणी परिसराचा सन्मान या बीपीएल लीगची शान वांगणी परिसराचा सन्मान ही क्रिकेटपटूंची खाण, ही क्रिकेटपटूंची खाण, इथे क्रिकेट जीव की प्राण, इथे क्रिकेट. फलंदाज होईल बाद. हेमंतनं अगदी दुसऱ्या चेंडूवरती अभि देवगरेला केलं बाद. फुलासारखा फुलत होता, सुगंध दरवळत होता अभि देवगरेच्या रूपानं. मात्र आता हे फूल कोमेजलेलं आहे. अभि देवगरे बाद झाल्यानंतर धावफलकावरती 3 गडी बाद 21. तिसरं षटक एव्हाना सुरू झालेलं आहे. गोलंदाज हेमंत, फलंदाजीसाठी स्ट्राइक एंडवरती तेजस गायकवाड. ओहो, व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट, व्हॉट अ स्किल. तेजस गायकवाड इज द मॅन. वंडरफुल 4 रन, चौकार. कृपा आई भवानीची खरी सर्व क्रिकेट संघांवरी कृपा आई भवानीची खरी सर्व क्रिकेट संघांवरी. क्रिकेट वीरांनी गरुडा परी भारी घेतली उंच भरारी क्रिकेट वीरांनी गरुडावरी भारी घेतली. 4 धावा इथे मिळत आहेत. तेजस गायकवाडचा अत्यंत सुंदर चौकार. यावेळेस तेजस फटका खेळतो हवेमध्ये, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आणि टिपतोय झेल. चौथा फलंदाज तेजस गायकवाड देखील बाद. 25 धावसंख्येवरती चौथा धक्का रिया 11ला. स्पर्धा ठेवलाय वांगणी या शहराला, पालकमंत्री प्रीमियर स्पर्धा ठेवलाय वांगणी या शहराला. दीपक चव्हाण दादांचा नाव गाजतय साऱ्या ठाणे रायगड जिल्ह्याला. योगेश राहुल दादांचा नाव गाजतय साऱ्या ठाणे रायगड जिल्ह्याला. चार गडी बाद 25 धावा आहेत. हेमंत 2 गडी बाद या षटकामध्ये हेमंत कडून होत आहेत. गोलंदाजी त्याची शैली अशी वेगळी आहे. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू. ओ हो, ड्रॉप द कॅच. जीवदान मिळतं इथे फलंदाजाला. ट्रॅप मध्ये अडकवलं होतं खरं तर. वाघाला जर पिंजऱ्यात बंद करायचं असेल तर त्या पिंजऱ्यामध्ये शेळी उभी करतात, आमिष देतात आणि मग त्यालाच पिंजऱ्यामध्ये जेरबंद करण्याचा प्रयत्न केला जातो. कोणत्याही फलंदाजाला सुद्धा इथे ट्रॅप लावला होता. आखूड टप्प्याचा चेंडू हे आमिष आहे. हलकासा बाउन्स तिथे ठेवलेला आहे. यावेळेस फुलर लेनचा चेंडू. बॅट आणि पॅड मध्ये मोठं अंतर. चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. धक्का. धावा असतील 26. गडी बाद झाले 4. 26 रन, लॉस ऑफ 4 विकेट. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. ड्रिंक्स मैदानामध्ये येतील. षटक संपलंय. यस, हेमंतचं षटक संपेल. 3 षटकांचा खेळ संपला. 26 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात रिया. शेवटची 2 षटकं अजून शिल्लक आहे. ज्यावेळेस चौथं षटक सुरू होईल. पुन्हा एकदा आपण आमच्याशी जोडले जाल. तोपर्यंत ऐका एक सुमधुर संगीत. हमारी खेल है इस मिट्टी का, जो खेलेगा खेल उसे याद आएगा दुचट्टी का. ये मिट्टी है माँ हमारी खेल है इस मिट्टी का, जो खेलेगा खेल उसे याद आएगा दुचट्टी का. जी जान से पूरे प्राण से, जी जान से पूरे प्राण से, जी जान से पूरे प्राण से. थँक्यू डीजे. 2-3 षटकांचा खेळ संपतोय. 26 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये रिया 11. शेवटची 2 षटकं शिल्लक आहे. गोलंदाज पाहूया कोण येणार आहे गोलंदाजी मार्क वरती. मगाशी आपण निश्चित प्रकार एक विषय घेतला होता. छत्रपती संभाजी राजांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिलेलं एक सरदार नेतृत्व, ते म्हणजे सरसेनापती हंबीरराव मोहिते. शिवरायांच्या काळामध्ये प्रतापराव गुजरानंतर हंबीरराव मोहितेंकडे ती जबाबदारी आली होती आणि ती जबाबदारी पुढे छत्रपती संभाजी राजांनी
अंबिराव मोहिते मामांकडे ठेवली. ओहो हो, खोलवर टप्प्याचा चेंडू होता. बॅटवरती आल्यानंतर घसरला खाली. थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे असेल, थ्रो करतोय तर 2 धावा इथे आरामात मिळतील. 2 धावांबरोबर धावफलक 28. षटक क्रमांक 4 मैदानामध्ये सुरू असताना 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये रिया 11. तर आपण बघू शकतो धावफलकावरती आहेत 28 धावा. राजाराम महाराजांना राज्याभिषेक करण्यासाठी दरबारातली मंडळी आग्रही होती आणि अंबिराव मोहितेंना संभाजीराजांना कैद करायच्या त्यांनी सूचना दिल्या होत्या. त्यांना कैद करून राजाराम महाराजांना राज्याभिषेक करण्याचा डाव आखला होता. परंतु अंबिराव मोहिते सरदार यांना माहित होतं, सरसेनापती, की छत्रपती संभाजी राजेच वारसदार योग्य आहेत आणि स्वराज्याचं नेतृत्व त्यांच्या हातात गेलं तरच हे स्वराज्य टिकू शकतं, अन्यथा स्वराज्याचा बिमोड व्हायला वेळ लागणार नाही. संभाजीराजांच्या पाठीमागे ते खंबीरपणे उभे राहिले, दरबारी मंडळींना कैद केली आणि छत्रपती संभाजीराजांचा राज्याभिषेक करून घेतला. आणि त्यामध्ये महत्वाची भूमिका कोणाची होती तर सरसेनापती हंबीरराव मोहिते मामांची होती. खंबीरपणे कोणीतरी मागं उभं राहणं महत्वाचं असतं. कोणत्याही कामामध्ये यश असल्यानंतर अहो बाहेरची कड आहे, फलंदाज बाद आहे. धक्का क्रमांक 5. 28 धावसंख्येवरती बसेल रिया 11 ला. कोहिनूर हिरा नकल जन कोरली आई एक वीरा मन नको तो कोहिनूर हिरा मी काल जन कोरली आई एक वीरा मन नको तो कोहिनूर हिरा मी काल जन कोरली आई एक वीरा मन नको तो कोहिनूर हिरा मी काल जन कोरली आई एक वीरा. नवीन फलंदाज दीपक मैदानामध्ये येईल. दक्षिण दिग्विजयामध्ये देखील हंबीरराव मोहिते मामांचं खूप मोठं यश राहिलेलं आहे. 2 वेळा छत्रपती संभाजी राजांबरोबर त्यांनी दक्षिण दिग्विजय केला. बुरहानपूरची लूट जी स्वराज्य छत्रपती संभाजी राजांनी राज्याभिषेक केल्यानंतर 15 दिवसांमध्येच बुरहानपूरवरती हल्ला करून प्रचंड मोठी लूट स्वराज्यामध्ये आणलेली होती, ती सरसेनापती हंबीरराव मोहिते मामांच्या माध्यमातून. छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक झाल्यानंतर बहादूर शाह कोकलतास याच्याकडून तब्बल 1 कोटी रुपयांची लूट देखील हंबीरराव मोहिते मामांनीच आणली होती. दरम्यान हा चेंडू अत्यंत सुंदर आहे, खोलवर टप्प्याचा चेंडू होता. सरळ बॅटनं सरळ फटका खेळायचा होता, परंतु खूप उशीर झाला. आपण बघू लाईन मिस झाला नाही तो, परंतु उशीर झाला. चेंडू अगोदर निघून गेला. तिथे धावफलकावरती आहेत धावा 28. षटक क्रमांक 4 मैदानामध्ये सुरू आहे. 7. आपल्या राजाला 7 कशी द्यायची हे तुम्ही सरसेनापती हंबीरराव मोहिते मामांच्या चरित्रावरून तुमच्या लक्षात येईल. इथे सुद्धा ही स्पर्धा यशस्वी करत असताना दीपकदादा चव्हाण यांना योगेश राऊत आणि सरपंच संपत देशमुख आणि बाकीची सगळी टीम त्यांना साथ देते. नो बॉल आणि इथे मिळतायत 2 धावा. धावफलकावरती 30 धावा असतील. पुढचा चेंडू फ्री हिट असेल. षटक क्रमांक 4 मैदानामध्ये सुरू आहे. 4th ओव्हर इज प्रोग्रेस नाव. याबरोबरच एक चांगला फटका आपण पाहिला लॉंग ऑन सीमारेषेवरती. 1 धाव या ठिकाणी मिळणार आहे. एका धावीबरोबर धावफलक 31 धावा. बहादूर गडावरती 1 कोटी रुपयांची लूट हंबीर मामांनी कशी केली तुम्ही बघा. त्यांनी 2 तुकड्या केल्या होत्या. त्यांना माहित होतं की इथे लूट आहे. 1 तुकडी सरळ त्या किल्ल्यावरती हल्ला करायला गेली आणि बहादूर शाह कोकलताचं सैन्य त्यांच्यावरती धावून आल्यानंतर त्यांनी काय केलं की मागे पळायला सुरुवात केली. जणू काही मराठी घाबरलेत असं दाखवलं.
5-25 मैल मागे आल्यानंतर इथे फटका मात्र सुंदर आहे. क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ ब्रिलियंट कॅच. अत्यंत नेत्रदीपक कॅच आजच्या संध्याकाळ रात्रीच्या समयास घेतलेला हा एक देखना झेल. फलंदाज क्रमांक 6 बाद. बसली ठाले नवरावर त्याची नजर बतावर आपलाई बाजारात बोली वारा तुझी होती. आपण बघत असतो ना की आता संपूर्ण 24 तास, दिवसाचे 24 तास सुद्धा कमी पडायला लागलेले आहेत. अशी परिस्थिती आहे. विशेष करून इथं स्पर्धा संपल्यानंतर सुद्धा सगळ्या व्यवस्था होत आहेत की नाही व्यवस्थित. स्पर्धा संपल्यानंतर जवळपास 1 तासभर दीपक दादा इथे थांबून असतात. मॅच सुरू होण्याच्या अगोदर देखील ते जरी 4 वाजता आपण पाहिलं मागचे 2-3 दिवस मॅच सुरू होत आहेत, परंतु 3 वाजता दीपक दादा इथे हजर असतात. आणि त्या अगोदरही सकाळी 10 नंतर त्यांच्या 1-2 राऊंड्स इथे झालेले असतात. सगळी व्यवस्था त्यांनी बघितलेली असते. हे महत्वाचं आहे. एखादी स्पर्धेचं आयोजन करायचं म्हटल्यानंतर सगळ्या गोष्टींचा अत्यंत बारकाईनं वापर करावा लागतो. सगळ्या गोष्टींकडे अत्यंत बारकाईनं लक्ष द्यावं लागतं. अगदी खेळाडूंच्या पाहुण्यांच्या जेवणाच्या व्यवस्थापासून तर त्यांचा सत्कार होईपर्यंत सगळं काम करावं लागतं. या शेवटचं षटक सुरू आहे. क्षेत्ररक्षक जरा लवकर जाणार तुम्ही. मॅच सुरू करा, पटकन घाई करा. अंपायर सातत्याने सूचना देत आहेत, आम्ही सातत्याने सूचना देतोय. फक्त 4 मिनिटं बाकी आहेत ही इनिंग संपायला. यावेळेस हो पाहायचंय झेल कदाचित ड्रॉप होईल तिथे, मात्र धावा मिळणार नाहीत. धावफलकावरती आहेत 31 धावा. आपण चर्चा करत होतो की 1 कोटी रुपये लुटले कसे. किल्ल्यावरती शिबंदी होती, सगळे किल्ल्याच्या खाली आले. बहादूरशाह आणि मराठ्यांवरती आक्रमण केलं. मराठे मागे पळाले, परत मराठ्यांनी आक्रमण केलं. परत मोगलांचं सैन्य त्यांच्या पाठीमागे लागलं, त्यांच्या सामोरं गेलं. त्यांना मराठ्यांनी पुन्हा धूम ठोकली. तिसऱ्यांदा पुन्हा मराठ्यांचं सैन्य चालून गेलं. आणि मग मात्र याबरोबरच फलंदाज होईल बाद. इथे धक्का बसेल 7वा. 7 गडी बाद, 31 धावा. रिया 11 षटक क्रमांक 5 मैदानामध्ये सुरू असताना सैन्य पुन्हा त्याला सामोरं गेलं. त्यावेळेस मात्र मराठे जवळपास 70-80-90 मैल मागे पळाले आणि डोंगर दऱ्यांमध्ये गुडूप झाले. त्यांनी बघितलं पाठलाग 50-60 मैलांपर्यंत होतोय आणि मग ते डोंगर दऱ्यांमध्ये गायब झाले. त्यावेळेस हंबीर मामा मोहिते यांनी काय केले की दुसऱ्या बाजूनं एक फौज दडून ठेवली होती. ती फौज किल्ल्यावरती गेली. तिथे काही शिबंदी नव्हती. तिथली सगळी जड जवाहीर, सगळी रक्कम बरोबर घेतली आणि ते दुसऱ्या मार्गाने निघून आले. रक्ताचा एक थेंब सुद्धा न सांडता विचार करा, 1 कोटी रुपयांची लूट सरसेनापती हंबीरराव मोहिते मामांनी स्वराज्यात आणली होती.
याबरोबरच आपण बघतोय इथे धावबाद करण्याची संधी आहे आणि कोण बाद होईल आता, फलंदाज स्ट्राईक एंडचा की नॉन स्ट्राईक एंडचा हे बघायचे. कदाचित रिझवान होईल बाद. 8वा धक्का असेल हा आणि 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 32 धावा रिया 11. नवीन फलंदाज जमीर मैदानामध्ये पोहोचेल. 9व्या गड्यासाठी हे 2 फलंदाज आहे. शेवटचे मला वाटते दोन चेंडू कदाचित शिल्लक असावेत आणि या 2 चेंडूमध्ये धावा किती मिळतात. फलंदाजांनी जरा पटकन चला बरं. इथून पाठीमागे आम्ही नवीन फलंदाजांना लवकर यायला सांगायचो. आता बाद होणाऱ्या फलंदाजाला म्हणतोय तुम्ही बाहेर लवकर या. दिवस काय बदलतील सांगता येत नाही, आहे की नाही. आता ते व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला अनेक अशा गोष्टी शिकायला मिळतात की जुना दिवस काय होते आणि नवीन दिवस काय आलेले आहेत. पूर्वी मुलांना सांगायचं की ग्राउंडवरती खेळा रे. मुलांना ग्राउंडवरती खेळत असलेल्या मुलांना घरी बोलवलं जायचं. आता घरातल्या मुलांना सांगितलं जातं ग्राउंडवरती खेळायला जा. आमची आई तर काठी घेऊनच यायची ग्राउंडवर आम्ही खेळत असताना. आता आमच्या मुलांना सांगावं लागतं जा बाहेर जा खेळायला. ते जर म्हटले ना की मला फुटबॉल पाहिजे, हे घे फुटबॉल. ते म्हटले ना बॅट पाहिजे, हे घे बॅट. मुलं म्हटली ना मला बॅडमिंटन रॅकेट पाहिजे, हे घे रॅकेट. पण मुलं आज ग्राउंडवरती येत नाहीत, अशी वस्तुस्थिती आहे. चौतीस धावा धावफलकावरती आहेत. आम्ही बदल यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. सहर्ष मनपूर्वक स्वागत. आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. एक सन्माननीय करंजी काळन सर आपण यायचंय, ज्यांचं कालच्या दिवसामध्ये, कालच्या रात्रीमध्ये आणि आजच्या दिवसात, आजच्या रात्रीमध्ये ज्यांचं समालोचन आपण ऐकलं ते करण काळन सर. आपणास विनंती आपण यायचंय. मी शहबाजाच्या भोबर यांना विनंती करून आपल्या शुभ हस्ते आपण सरांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी करायचा आहे. या ठिकाणी शुभ सन्मान होत असताना आणि शेवटची अंतिम मॅच आणि अंतिम मॅच द्वितीय सत्र या ठिकाणी आपण पाहणार आहोत. धावांचं टार्गेट असेल 5 षटकामध्ये येणारे 30 बॉल आणि बनवायचे बॅटिंग करत असताना 35 धावांची गरज. चला 35 धावांची गरज आहे आणि जाऊया मैदानाच्या दिशेने, जिथे 2 संघ आज पीपी रिव्हेंजर्स आणि त्याच्या साथीनं रिया 11 चांदीचं ब्रेसलेट या ठिकाणी मिळालेलं आहे. समालोचन कक्षामध्ये ते जमा आहे. खेळाडूचा असेल, प्रेक्षकांचा असेल, आपली ओळख पटवून आपण, प्रेक्षकांचं नसेल कारण खेळाडू कक्षाच्या जवळ होतं ते, आता खेळाडूंचं असेल आपण. चला बॅट्समन आपण लगेच यायचं. या सूचना आम्ही नंतर पोहोचू. उद्या तुम्हाला सुपर ओव्हरचे सामने पाहायला मिळतील. 2 वाजून 30 मिनिटांनी रिपोर्टिंग करायची आहे. त्यानंतर आपण 3 वाजून 30 मिनिटांनी पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. मिताली 11 आणि अमन नाईट रायडर्स या 2 टीम मध्ये. 35 धावांची गरज. जाऊया मॅच मध्ये. प्रतिस्पर्धी संघ आपण पाहतो बॅटिंग करत असताना पीपी रिव्हेंजर्स संघाची सलामीची जोडी मैदानावरती दाखल होती.
चला फक्त अंपायर्सना उद्या विनंती असेल आपण 2:30 रिपोर्टिंग करायची, कारण तुमची गरज आहे. बाकी कोणी नाही आलं तरी चालेल, परंतु संघ इथे नक्कीच येतील. कॉमेंटेटर्स नसले तरी चालेल, दीपक दादांनी सांगितले. लाईव्ह वाले नसतील तरी चालतील, डीजे वाले नसतील तरी चालतील. ते 3:30 येतील. फक्त अंपायर्सला 2:30 इथे यायचे. सुभाष पाटील SP पॅनल आपण पाहतो. सर्व सुभाष पाटील सर देखील या ठिकाणी या विषयाशी सहमत आहेत. जाऊया मॅचच्या दिशेने. गोलंदाज आपण पाहतो या ठिकाणी रोहित सिंगला आपण पाहू शकाल. RGR शिरगाव या संघाला बिलॉंग करणारा हा खेळाडू आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये भरपूर चांगली गुणवत्ता त्या खेळाडूकडे, आणि आता पहिल्याच षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर दिसायचे होत आहेत. स्ट्रायकेटला सलामीवीर फलंदाज संदेश पाटील आणि त्याच्या साथीने सचिन. 35 धावांची गरज 30 बॉलमध्ये. PP रेव्हेंजर्स. जर हा सामना PP रेव्हेंजर्स संघाने जिंकला तर कदाचित तो संघ देखील पूर्णपणे सेफ असेल. कदाचित नक्कीच आपण पाहू शकाल कुठेतरी पूर्णपणे कमबॅक करण्याचा ते प्रयत्न करतील. आणि पहिल्याच बॉलवरती सफलता या ठिकाणी आपण पाहतोय. संदेश पाटीलला परतावं लागतंय. पहिला धक्का लागत असताना PP रेव्हेंजर्स टीमला फलंदाज होईल बाद. आणि बकऱ्याच्या दावणी आई तुझ्या गोभेटीला न सोने चापा फुललाय आईचे दारी न सोने चापा. आता या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये रोहित सिंगने मिळवली विकेट. रोहितचं मी सुरुवातीला सांगितलं की भरपूर चांगली गुणवत्ता त्या खेळाडूकडे आहे, आणि ते नक्कीच सिद्ध करत असताना अटॅकिंग क्रिकेट तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. अगदी मी तर म्हणेन रिया 11 संघाने जो सामना जिंकला तो गोलंदाजीच्या जोरावरती. सातत्याने चांगला खेळ राहिलाय त्यांचा, आणि एक सामना त्याने देखील गमावलाय. परंतु प्रतिस्पर्धी संघ आपण पाहतो PP रेव्हेंजर्स हा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना एक सोपं आव्हान घेऊन मैदानामध्ये उतरली आहे. आदरणीय प्रसादजी परब सर, जे वांगणी शहराचे लाडके शहर प्रमुख आहेत, तुम्हा आम्हा सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व, आणि त्यांचे चिरंजीव आदरणीय प्रभाजी परब यांचा हा संघ आपण पाहतोय PP रेव्हेंजर्स. रिया 11 बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष श्रीधर दादा धुळे यांचा संघ, आणि दोन संघांमध्ये चालू असलेली लढत ही प्रेक्षकांच्या भेटीला येते. शेवटची अंतिम लढत. स्ट्रायकिंगला फलंदाज सागर हिरमाळी. यावेळेस आपण पाहतो लेटकटचा फटका पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू सरळ चाललाय. पाठमोऱ्या स्थितीमध्ये भाग मिल्का भाग अशी परिस्थिती असताना चेंडू सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रन्स मिळतात 4. गावाचा ऑलराऊंडर तो आहे छान. थँक्यू. आणि चौकाराने खातं या ठिकाणी खुलं करत असताना अगदी फलंदाज आपण पाहतो सागर हिरमाळीवरती भरपूर जिम्मेदारी असेल. नॉन स्ट्रायकिंगला सचिन आहेत, त्यांच्यावरती देखील जिम्मेदारी असेल या मॅचची. आणि यावेळेस अजून एक इथे मोहरा गमावलाय. फलंदाजी करत असताना PP रेव्हेंजर्स टीमने, आणि मिळते फलंदाज आपण पाहतोय या ठिकाणी 4 या धावसंख्येवरती बाद होत असताना रोहित सिंगला ही दुसरी सफलता. फलंदाज बाद. वांगी गावाचा फलंदाज आहे तो गुणवान. रोहन जाधव वांगी गावाचा ऑलराऊंडर तो आहे महान. बॅट्समन छान करव गावाची आहे शान. इथे क्रिकेट जीव की प्राण, इथे क्रिकेट जीव की प्राण. या PPL लीगची शान वांगी परिसराचा सन्मान. या PPL लीगची शान वांगी परिसराचा सन्मान. या PPL ची शान वांगी परिसराचा. कदाचित पहिल्या चेंडूवरती चौकाराला ऑन द टॉस फटका खेळला, परंतु अगदी मी तर म्हणेन हा फटका खेळण्यासाठी भाग पाडलं. बॅटची लिडिंग एज आपण पाहिले क्वाड बिहाइंडच्या स्वरूपात या ठिकाणी फलंदाज झालाय बाद. धक्का क्रमांक दुसरा. यावेळेस PP रेव्हेंजर्स टीमला संघ थोडंसं अडचणीत असेल, परंतु 35 धावांचं आव्हान आहे. पाहायचे कशा प्रकारे हे आव्हान आहे ते पेळवण्यात येईल. बॅटिंग करत असताना PP रेव्हेंजर्स संघ देखील मैदानावरती या संघाला देखील हार मंजूर नसेल या स्पर्धेमध्ये. गोलंदाज रोहित सिंगचा सामना करत असताना
यावेळेस भन्नाट वेग अचूक टप्प्याची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. रोहित सिंगचं कौतुक करावं तितकं कमी. ऑलराऊंडर खेळाडू आहे आणि भरपूर चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण पाहतो. बॅटिंग करत असताना सुरुवातीला सलामीला आपण पाहिलं तर रोहित एकही धाव त्या संघाला देऊ शकला नाही, परंतु गोलंदाजीमध्ये कमालीची गोलंदाजी आहे. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतो तर स्ट्रॉंग अपील पंचांकडे. पंचांना प्रश्न विचारला गेला, परंतु अगदी पंच या ठिकाणी तटस्थ आपल्याला पाहायला मिळतात. सुभाष पाटील सर नकार येतो. भरपूर स्ट्रॉंग अपील आपण पाहिली. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी पाहायला मिळाला आणि हा चेंडू फक्त आणि फक्त निर्धाव आपण पाहतोय. बॅटिंग करत असताना स्ट्राईक एंडला गणेश बैकर सलग लागोपाठचे 2 चेंडू डॉट. यावेळेस इथे वळण घेतलंय, परंतु पंच सांगते सुभाष पाटील सर हा देखील चेंडू आलाय डॉट. आउटसाइड द ऑफस्टम हा चेंडू होता, परंतु धाव कोणतीही मिळत नाहीये. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये आणि 4 या धावसंख्येवरती 2 गडी गमावलेत बॅटिंग करत असताना पीपी रेव्हेंजर्स टीमने. 30 चेंडू मध्ये 35 धावांची गरज आहे. आता समीकरण उरलंय येणारे 24 बॉल आणि विजयासाठी 31 धावांची गरज. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. 4 धावा धावफलकावरती. सागर इरमाळीचा अपवाद जर आपण वगळला, त्याच्या बॅटमधून 4 धावा आल्या आणि फलंदाज आपण पाहिला तर थोडंसं निराश केलं संदेश पाटीलने आणि मैदानाच्या आतमध्ये सलग लागोपाठचे 3 चेंडू डॉट खेळत असताना गणेश बैकरला पाहिलं. षटक क्रमांक 2ला या ठिकाणी सुरुवात झाली. गोलंदाज आपण पाहतो रोहन जाधव वांगणी विभागातील एक मातब्बर खेळाडू आहे. नक्कीच जेन्युअन ऑलराऊंडर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि हा खेळाडू आपण पाहतो रोहन जाधव. पहिले षटक ऐकवान प्लेयर शिरगाव संघाचा बदलापूर विभागातून रोहित सिंगला आपण पाहिलं आणि आता रोहन जाधव. सलग लागोपाठचे 2 चेंडू डॉट येतात. सचिनने खऱ्या अर्थाने बॅटिंग करत असताना पीपी रेव्हेंजरच्या संघ नायकाला संघ मालकाला मात्र नक्कीच इम्प्रेस केलं होतं, परंतु आता सलग लागोपाठचे 2 चेंडू डॉट येत आहेत. एक डॉट चेंडू इथे भरपूर महत्वाचा असेल गोलंदाजी करत असताना रिया 11 टीमला. यावेळेस ऑनसाइडला आपण पाहतोय फटका सजवलाय क्षेत्रक्षकेदार मिड विकेटला डीप मध्ये. 1 धाव इथे कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा या दरम्यान. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकते 6 या आकड्यावरती. 35 धावांची गरज आहे. अत्यंत लो स्कोरिंग मॅचेस आपण या ठिकाणी पाहिलेत आणि लो स्कोरिंग मॅचेस देखील भरपूर मजेशीर पाहायला मिळाला. अतिशय रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळाला. कदाचित 27 धावांची गरज असताना तो सामना देखील आपण 5व्या षटकापर्यंत पाहिला होता. ऑनसाइडला पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल. फक्त दिशा दिली आहे. चेंडू अगदी वाईडिश लॉंगॉनच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. एकच धाव त्या ठिकाणी मिळत असताना एका धावेच्या मदतीने संघ पुढे सरकतोय. स्कोर कार्ड वरती धावा येत आहेत 7. शांत आणि संयमी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस ऑन साइडला फटका जबरदस्त होता. क्षेत्ररक्षण देखील चांगलं पाहायला मिळालं. शेवटच्या क्षणाला जणू काय हाताला चटका लागून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रन्स मिळत आहेत 4. हा येतोय चौकार. चौकार आला आणि चौकाराच्या साह्याने अंपायर निरंजन सावंत सर या ठिकाणी चला आपण बॉल द्या. मॅच या ठिकाणी कंटिन्यू होईल. शेवटचा अंतिम सामना आणि त्या बाजूला कोणताही स्वयंसेवक आणि प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळत नाहीये आणि मॅच बॉल थोडासा उशिरा का होईना परंतु पडतेल. परंतु आपण जाऊया मॅचच्या दिशेने, कारण मॅच थांबवली जाणार नाहीये. 1 तासामध्ये एक सामना आपल्याला कव्हर करायचे. वेळेचं बंधन आहे आणि वेळेच्या आतमध्ये आपल्याला हे सामने या ठिकाणी कव्हर करायचे आहेत. धावा फलकावरती या चौकाराच्या मदतीने दुहेरी अंकामध्ये
एक मिनिट. चला या ठिकाणी आज सामन्याला सुरुवात करू आणि जाऊया मॅचच्या दिशेने. गोलंदाज रोहन जाधव, षटकातील शेवटचा चेंडू आपण पाहतो आणि या ठिकाणी धावा 5 चेंडूमध्ये तब्बल 7 धावा खर्च केल्यात. रमेश महेकर या ठिकाणी आम्हाला माहिती देत असताना अत्यंत चांगले स्कोरर आपण पाहतोय. भरपूर चांगली माहिती या ठिकाणी पुरवत असताना यावेळेस फलंदाज बाद. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज होईल बाद. घराचं मागचं दार उघडं ठेवलं. फलंदाज या ठिकाणी बाद होत असताना लेग स्टिक उखडली आहे. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. धक्का क्रमांक 3 लागत असताना गणेश बैकर बॅक टू द पॅव्हिलियन. तिसरा धक्का या ठिकाणी लागलाय. बॅटिंग करत असताना पीपी रेव्हेंजर्स टीमला प्रकाश बदे आज सारखा खेळाडू देखील अजूनही मैदानावरती येणं बाकी होतं आणि ही चर्चा चालू होती प्रकाश बदे सलामीला का आला नाहीये. आणि आता मात्र मिडल ऑर्डर मध्ये आपण पाहतो प्रकाश बदेला 5व्या क्रमांकावरती जो शिवशक्ती कडाव टीमचा हा खेळाडू, त्याच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर अभि देवगरे सारखा खेळाडू देखील पाहायला मिळेल. आणि एक मातब्बर लढत दोन खेळाडूंमध्ये, दोन संघांमध्ये. धावा फलकावरती येत 11. धावा फलकावरती आणि या ठिकाणी आपण पाहतोय चेंडू डीप पॉइंट मध्ये ट्रॅव्हल होत असताना आणि 2 धावा सहजतेने मिळतायत. फलंदाजी करत असताना सचिन भुईर हा खेळाडू आहे मैदानावरती जो सलामीला आलाय आणि त्याच्या साथीने 5व्या क्रमांकावरती फलंदाज प्रकाश बदे. रोहित सिंग समीकरण या मॅच मध्ये आपण पाहतो तर चेंडू शिल्लक असेल 17 आणि विजयासाठी 22 धावांची गरज. 17 बॉल आणि 22 धावा या ठिकाणी आपण पाहतोय. वाईड बॉल, अतिरिक्त धावा आणि अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकतीये. 1 या आकड्याने 14 धावा. गोलंदाज रोहित सिंग. यावेळेस इथे लाईन चांगली पाहायला मिळते. भरपूर चांगली गुणवत्ता आपण पाहतोय गोलंदाजाकडे. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्याने अवघ्या केवळ 4 धावा खर्च केला, 2 विकेट प्रस्थापित केला. आणि हा गोलंदाज आपण पाहिलं तर कमबॅक करायचा प्रयत्न जरूर करेल जर अत्यंत चांगला षटक या ठिकाणी हाताळलं गेलं. हे निर्णायक षटक असेल रोहित सिंगचं. यावेळेस इथे पंचांकडे होते स्ट्रॉंग अपील आणि पुन्हा एकदा एकच बॉलवरती 2-2 संध्या निर्माण झाल्या, परंतु अगदी लेगबाईच्या रूपाने एक धाव मिळत असताना 15 धावा 35 ची गरज आहे आणि 15 धावा धाव फलकावरती. टीमची टोटल आपण पाहिली तर यावेळेस 15 आकड्यावरती 35 धावांची गरज असताना पीपी रेव्हेंजर्स द्वितीय सत्राला आपण पाहिलं तर सुरुवात झाली. सुरुवातीला 4 धावा खर्च केला. दुसरं षटक आपण पाहिलं गोलंदाज रोहन जाधवचं ज्यामध्ये 7 धावा आल्या आणि तिसऱ्या क्रमांकाचं हे षटक गोलंदाज रोहित सिंगचं. यावेळेस इथे पडल्यानंतर चेंडू वळण घेतोय
अगोदरच खेळण्याचा माणूस आपण पाहतो प्रकाश बदे या बासमानचं आणि कदाचित तो अंगलट आला आणि या ठिकाणी निर्धाव चेंडू होत असताना कोणत्या प्रकारची धाव नाही आहे. एक एक डॉट चेंडू या सामन्यामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न जरूर करेल गोलंदाजी करत असताना रिया 11. यावेळेस अजून एक चांगला चेंडू आपण पाहतोय. सलग लागोपाठचे 2 चेंडू येतात. डॉट आणि धावत संख्या अस्थिर आपल्याला पाहायला मिळते. जणू काही ट्रॅफिक मध्ये अडकली आहे धावत संख्या बॅटिंग करत असताना पीपी रेव्हेंजर्स टीमची. शेवटचं अंतिम बॉल या षटकातील षटक क्रमांक 3 आपण पाहतो आणि गोलंदाज रोहित सिंग लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने. चांगली गोलंदाजी 35 धावांची गरज असताना यावेळेस पंचांकडे आपण पाहिलं तर स्ट्रॉंग अपील आणि उत्साह जास्त आत्मविश्वास कमी आणि शेवटचा चेंडू देखील सलग लागोपाठचे 3 चेंडू डॉट येत असताना धावत संख्या धाव फलकामध्ये स्थिर. समीकरण अगदी आपण पाहिलं तर 17 चेंडू 22 धावांची गरज होती. आता येणारे 12 चेंडू विजयासाठी 20 धावांची गरज. धावा झालेल्या आता 15. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडूंमध्ये 20ची गरज आहे. या ठिकाणी 35चं टार्गेट हे मोठं बनवण्यात आलंय गोलंदाजाकडून. रोहित सिंग त्यानंतर रोहन जाधव. हवेमध्ये हा चेंडू बिहाइंड द विकेट. विकेट किपरने कॅच पकडली आणि फलंदाज होत आहेत. आणखी एक बाद. 11 मध्ये आता 20 बनवायचे आहेत. पालकमंत्री प्रीमियर लीग मध्ये अजूनही आपण बघू शकाल 20 धावसंख्येचं गणित सोडवायचं बॅटिंग करणाऱ्या संघाला. 5वं पर्व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज फाउंडेशन आयोजित पालकमंत्री प्रीमियर लीग वांगणी. आदरणीय दीपकजी चव्हाण साहेब, आदरणीय योगेशजी राऊत साहेब आणि आदरणीय संपतजी देशमुख साहेब जे सरपंच आहेत आणि त्यांची संपूर्ण टीम ज्यांचं कौतुक करावं आणि धन्यवाद त्यांना द्यावे तितके कमी असतील. या सर्वांना एकत्रित आणण्याचं काम या स्पर्धेद्वारे. खाली राहिला डॉट बॉल. एकेका चेंडू नंतर हे आव्हान आता निश्चितपणे आपण बघितलं तर आता उघड होईल बॅटिंग करणाऱ्या संघासाठी. उरले चेंडू आता 10 मध्ये बनवायच्या 10 20. तयार गोलंदाज ओव्हर द विकेट. मध्ये फाईन लेग थोडा पुढे आला. जजमेंट चुकलंय. थर्ड मॅन धावतोय चेंडूच्या मागे. साइड स्क्रीन वरती आदळला चेंडू. धावा 4. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 19 रन. 16 धावसंख्येची अजूनही गरज आहे 9 चेंडूंमध्ये. मी आभार व्यक्त करेन आमच्या आयोजकांचं. या 5व्या पर्वामध्ये मला या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी दिली. जो विश्वास माझ्यावरती दर्शवला त्याबद्दल आदरणीय दीपकजी चव्हाण साहेब, आदरणीय योगेशजी राऊत साहेब आणि आदरणीय संपतजी देशमुख साहेब आपलं हृदयाच्या अंतःकरणापासून आभार. मिड विकेटला क्लिअर करणारा हा चेंडू. आलेला षटकार. अजूनही धावा बनवायच्या असतील 10. धावा झाल्या त्या 25 आणि मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकाल फलंदाज प्रकाश यांच्या बॅटमधून आपण बघितलं. धावसंख्येला ते प्रकाश टाकतात. अर्थातच 6 ने धावसंख्या पुढे 25. चेंडू त्या ठिकाणी लगेचच देण्यात येतो कारण आता मॅनेजमेंट कमिटीला देखील थोडी थंडी वाजते. प्रत्येकाने आपल्या हाताची घडी घातली आहे.
काही जणांनी खिशामध्ये आपले हात घातलेले आहेत. कालच्या दिवसामध्ये इतका गारवा जाणवत नव्हता, आज मात्र निश्चितपणे तो जाणवतोय. तयार गोलंदाज. ओ कमी गती, पूर्णपणे या चेंडूला समजू शकले नाही फलंदाज. हळूवार पद्धतीने बोटं फिरवली. आउट स्विंगर होता जो कमी गतीने टाकला होता, फलंदाजाला समजलं नाही. डॉट बॉल. चेंडू आता उरलेला आहे ते एकंदरीत आपण बघू शकाल 7 आणि त्या 7 चेंडूंमध्ये बनवायच्या आहेत धावा 10. स्ट्रायकिंग एंडला प्रकाश. आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून 10 आलेले आहेत. डॉट बॉल त्यांच्या गेम्स आपण बघितले तर आलेले आहेत ते आतापर्यंत 5. हो वळवला, गॅप मध्ये चेंडू चाललाय तो डीप फाईन लेगला अलॉंग द कार्पेट. आउटफील्ड फास्ट, सीमा पार. 4 धावा, षटकाची सांगता. धावफलक 29 वरती पोहोचलं. बनवायच्या 6 चेंडूंमध्ये. संपूर्ण स्पर्धेमध्ये डीजे मास्टरचं योगदान देखील तितकंच महत्त्वाचं आहे, ज्यांच्या माध्यमातून आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो. आणि सुंदर अशी गाणी, जास्त करून या स्पर्धेचं थीम सॉन्ग जे मला भरपूर आवडलं, जे हिंदी भाषेमधून आहे. त्याचबरोबर आमचे ऑफिशियल स्कोरर रमेशजी मयेकर दादा, ज्यांचं देखील योगदान महत्त्वपूर्ण. 6 दिवसामध्ये दिवस रात्रीमध्ये तुम्हाला निश्चितपणे ज्यांचं समालोचन ऐकायला मिळेल. आजच्या 4थ्या दिवस रात्रीमध्ये देखील या दोन्ही समालोचकांनी महत्त्वपूर्ण कामगिरी केली. स्पीडअप करायचं फिल्डिंग करणारा संघ, मॅनेजमेंट कमिटीची सूचना आहे. कृपया करून आपण फास्ट खेळा. पुणे शिरूरवरून आपण बघू शकाल, जे आज खरं तर गेले 4 दिवस रात्री या स्पर्धेसाठी ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. नरेशजी डोमे सर आणि जोवेली. बदलापूरचे आपले स्थानिक महेशजी धुळे सर, यांचं देखील मी आभार व्यक्त करेन. tenniscricket.in ही वाहिनी, ही वेबसाईट जी थेट प्रक्षेपण करते, त्यांची संपूर्ण टीम, ज्यामध्ये गौरवजी सावंत आणि त्यांची संपूर्ण टीम, त्यांचं देखील मनापासून मी आभार व्यक्त करेन. आमचे ग्राउंड्समॅन, आमचे इलेक्ट्रिशियन, ज्यांच्या माध्यमातून या सर्व फ्लड लाईट तुम्हाला पाहायला मिळतात. मंडप डेकोरेटर्स, ज्यांच्या माध्यमातून मुख्य व्यासपीठ, आमच्या नाश्त्याची आणि डिनरची व्यवस्था देखील खूप चवदार जेवण जे बनवत आलेली आहेत पहिल्या दिवसापासून आमच्या आचार्य, त्यांचा देखील आभार. 6 धावसंख्येची गरज आहे. 6 चेंडूंमध्ये बॉलिंग मार्कवरती गोलंदाज अभि. पहिला चेंडू हाफ टॅकर वळवलाय. एलिव्हेशन या फटक्यामध्ये क्षेत्ररक्षक समोर, असं वाटलं चेंडू चाललाय की काय, आणि गेलाय. खेळाडू